हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आणि इम्पॉर्टंट अशा व्हिडिओमध्ये. सो आजचा व्हिडिओ सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे, कारण या अगोदर तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओज फॉलो करत असाल तर प्रॅक्टिस सेशनच्या व्यतिरिक्त आपण जी टीचिंगची सिरीज आहे त्याच्यामध्ये वर्ब शिकत आहोत. सो ॲज यू नो 80% इंग्लिश लँग्वेज इज डिपेंड ऑन वर्ब. मग जर 80% लँग्वेज जर वर्बवर डिपेंड असेल तर वर्ब शिकण्यासाठी सुद्धा तितकाच वेळ देणं नेसेसरी आहे. सो आता या अगोदर रॅन्डमली आपण वर्बचं इंट्रोडक्शन बघितलं की वर्बचे फॉर्म्स कोणकोणते असतात, वर्ब म्हणजे काय, आणि याच्यामध्ये त्या वर्बचे जे फॉर्म्स आहेत ते कुठे कुठे आणि इंग्लिश बोलण्यासाठी कसे कसे वापरले जातात त्याचं थोडंसं इंट्रोडक्शन मी अगोदर सुद्धा दिलेलं आहे. आता जसं की तुम्हाला माहित आहे की वर्ब म्हणजे क्रिया. मग क्रिया कोणत्या असतात? खाणे, पिणे, येणे, जाणे, उठणे, बसणे, बोलणे, शिकणे, शिकवणे या क्रिया आहेत. मग आता आपण आठवा की इंग्लिश बोलण्यासाठी किती ऍक्शन्स वापरले जातात. मग आता ह्या जे ऍक्शन्स आहेत, जिथे जिथे क्रिया येतात म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला ऍक्शन म्हणतात. मग आता जसं जिथे क्रिया आहे तिथे मराठीत क्रियापद वापरलं जातं, तसंच इंग्लिशमध्ये जिथे ऍक्शन आहे तिथे हे ऍक्शन वर्ब्स वापरले जातात, की ज्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. इतकं सिंपल आहे. मग आता थोडंसं आपण रिवाइज करूया की वर्बचे 4 फॉर्म्स असतात. जनरली 5 असतात, पण तो 5वा फॉर्म आणि पहिला फॉर्म मी तुम्हाला एकत्र टीच करणार आहे. सुरुवातीला लक्षात ठेवा, इथे मी 4 फॉर्म घेतलेले आहे. जस्ट लाईक V1 means first form of the verb, V2 means second form of the verb, V3 means third form and V4 means fourth form of the verb. आता हा जो V4 आहे त्याला आपण VING सुद्धा म्हणू शकतो, कारण त्या वर्बच्या 4th फॉर्मला कंपल्सरी ING प्रत्यय असतं. ओके, आता इथे मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की त्याच्या थ्रू आपण वेगवेगळे सेंटेन्सेस बनवायचे आहे. मग मराठी सेंटेन्स जसं चेंज झालं तसं वर्ब कसे बदलतात हे आपल्याला इथे क्लिअर करायचं आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा, कारण इथेच तुमचं क्लिअर होणार आहे की वर्बचा कोणता फॉर्म कोणत्या प्रकारच्या वाक्यासाठी वापरला जातो. मग आता सुरुवातीला जसं की तुम्हाला माहित आहे की देयर आर 2 टाइप्स ऑफ वर्ब्स. फर्स्ट इज हेल्पिंग वर्ब अँड सेकंड इज ऍक्शन वर्ब. आता याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब आपण शिकलेला आहे, which is am is are for present tense, was were for past tense and shall will for future tense. ओके, सो त्याचं सुद्धा थोडंसं रिव्हिजन घेऊया. बघा इथे एक एक्झाम्पल आहे, मी वर्गात आहे. ओके, मी वर्गात आहे. इथे ऍक्शन बघा, ऍक्शन नाहीये, इथे फक्त पोझिशन आहे. सो इथे येणार आहे आय. आता मी आहे म्हणून आयच्या पुढे एम वापरला. आय एम इन क्लास. मी वर्गात होतो, आय वॉज इन क्लास. आणि मी वर्गात असणार, आय विल बी इन क्लास. सो एम इज आर फॉर प्रेझेंट, वॉज वर फॉर पास्ट अँड विल बी फॉर फ्युचर. मग आता आहे साठी एम वापरला, होतो साठी वॉज वापरला आणि असणार साठी विल बी वापरला. ओके, आता इथे वापरला तुम्ही हेल्पिंग वर्ब एम इज आर. इथे वापरला वॉज वर आणि इथे वापरला शॅल विल. ओके, इथे आपलं क्लिअर आहे. आता आपल्याला हे जे एक एक्झाम्पल आहे बघा, इथे वर्बचं घेतलेलं आहे गो. गो हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, ज्याला आपण बेस फॉर्म सुद्धा म्हणतो किंवा त्याला मेन वर्ब सुद्धा म्हणतो. इट इज इरेग्युलर वर्ब. आता हे इरेग्युलर वर्ब का आहे की त्याचे 4ही फॉर्म टोटली डिफरंट आहे. गोचा सेकंड फॉर्म आहे वेंट, थर्ड फॉर्म इज गॉन अँड फोर्थ फॉर्म इज गोइंग. सो आता गोचा अर्थ आहे जाणे. देन वेंट मीन्स गेला, कारण क्रिया झाली आहे, आणि गॉन मीन्स गेलेला आहे म्हणजे जाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. अँड गोइंग मीन्स जात आहे म्हणजे क्रिया चालू आहे. आता याच वर्बचा वापर करून वेगवेगळे सेंटेन्सेस आपण एका सेंटेन्स मध्ये सगळे वर्बचे फॉर्म आपण ऍड करणार आहे. मग मराठीत वाक्य कसं बदलतं त्याच पद्धतीने वर्ब्स कसे बदलतात ते आपण बघूया. बघा मी इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तेच एक्झाम्पल आहे, फक्त तिथे टेन्सेस बदलले आहे, क्रिया तीच आहे, टेन्सेस बदललेले आहे. बघा पहिलं वाक्य आहे तो कॉलेजला जातो. आता तो कॉलेजला जातो मीन्स इट्स हॅपन एव्हरी डे.
रोज घडणारी घटना आहे, रोज घडणारी क्रिया आहे. मग जी क्रिया रोज घडते तिथे वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरला जातो, म्हणजेच तिथे आपल्याला गो वापरला जाणार आहे. सो तो कॉलेजला जातो, ही गोज टू कॉलेज. आता तुम्ही म्हणाल की इथे फर्स्ट फॉर्म गो आहे, मग हा ईएस का लागला? तर हा जो सब्जेक्ट ज्या वेळेला सिंग्युलर असतो त्यावेळेला येणारा जो वर्ब आहे त्याला एस किंवा ईएस फॉर्म लागतो आणि त्यालाच आपण व्ही फाय असं सुद्धा म्हणतो. वर्बचा पाचवा फॉर्म असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. सो तो कॉलेजला जातो, ही गोज टू कॉलेज. इथे आपण वापरला वर्बचा फर्स्ट फॉर्म. देन तो कॉलेजला गेला. आता ही क्रिया झाली आहे, पण पूर्ण झाली आहे की नाही आपल्याला माहित नाहीये, जस्ट झाली आहे. सो सिंपल पास्ट मध्ये हे वाक्य गेलेलं आहे, म्हणून इथे वर्बचा सेकंड फॉर्म वापरायचा. तो कॉलेजला गेला, ही वेंट टू कॉलेज. वेंट इज अ सेकंड फॉर्म ऑफ दी वर्ब. ओके, सिंपल प्रेझेंट साठी V1 वापरला, सिंपल पास्ट साठी V2 वापरला. आता बघा, तो कॉलेजला जाणार म्हणजे ही क्रिया फ्युचर मध्ये होणार आहे. मग इथे बघा, ही विल गो टू कॉलेज. आता फ्युचर दाखवण्यासाठी विल वापरला आणि त्याच्या पुढे वापरला वर्बचा फर्स्ट फॉर्म. सो इथे आपण वापरला शॅल विल प्लस V1. ओके, तो कॉलेजला जातो, ही गोज टू कॉलेज. तो कॉलेजला गेला, ही वेंट टू कॉलेज. आणि तो कॉलेजला जाणार, ही विल गो टू कॉलेज. आता पुढचं वाक्य बघा, तो कॉलेजला जात आहे. आता तो कॉलेजला जात आहे, मराठीत बघितलं तर बघा, तो कॉलेजला जात आहे म्हणजे ही क्रिया आत्ता चालू आहे आणि जी क्रिया चालू असते तिथे वर्बचा फोर्थ फॉर्म वापरला जातो. मग इथे बघा, तो कॉलेजला जात आहे, ही इज गोइंग टू कॉलेज. इथे वर्बचा फोर्थ फॉर्म वापरला, V4 वापरला. ही इज गोइंग टू कॉलेज. जात आहे, आहे हे प्रेझेंट मध्ये आहे, प्रेझेंट मध्ये चालू क्रिया आहे म्हणून इथे वर्बचा फोर्थ फॉर्म वापरला आणि हेल्पिंग वर्ब प्रेझेंट मध्ये आहे म्हणून एम इज आर पैकी आपण इथे काय घेतला, इज घेतला. मग इजच का घेतला, तर सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून. मग तो कॉलेजला जात आहे, ही इज गोइंग टू कॉलेज. तो कॉलेजला जात होता म्हणजे त्याची कॉलेजला जाण्याची जी क्रिया आहे ती पास्ट मध्ये सुद्धा चालू होती. मग तो कॉलेजला जात होता, ही वॉज गोइंग टू कॉलेज. ही वॉज गोइंग टू कॉलेज. मग आता इथे पास्ट साठी वॉज वर वापरला आणि त्याच्या पुढे V4 वापरला. इथे बघा, वॉज वर प्लस V4. तो कॉलेजला जात होता, ही वॉज गोइंग टू कॉलेज. सेम फ्युचर मध्ये ती क्रिया चालू असणार आहे. सो तो कॉलेजला जात असणार. मग तो कॉलेजला जात असणार, ही विल बी गोइंग टू कॉलेज. ही विल बी गोइंग टू कॉलेज. इथे फ्युचर साठी विल बी वापरला आणि V4 इज अ कंपल्सरी फॉर कंटिन्युअस ऍक्शन. मग जी क्रिया चालू आहे तिथे वर्बचा चौथा फॉर्म. बट क्रिया कोणत्या टेन्स मध्ये आहे, तर फ्युचर मध्ये आहे. मग फ्युचर मध्ये असल्यामुळे आपल्याला इथे काय घ्यावं लागला, विल बी घ्यावा लागला. सो इथे आपण वापरला शॅल विल प्लस बी प्लस V4. ओके, तो कॉलेजला जात आहे, ही इज गोइंग टू कॉलेज. तो कॉलेजला जात होता, ही वॉज गोइंग टू कॉलेज. आणि तो कॉलेजला जात असणार, ही विल बी गोइंग टू कॉलेज. ओके, पुढे बघा, तो कॉलेजला गेलेला आहे. ओके, म्हणजेच बघा, त्याची कॉलेजला जाण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. म्हणजे तो कॉलेजला निघाला आणि पोहोचला सुद्धा. ओके, म्हणजे ऍक्शन कंप्लीट आहे. मग ज्या वेळेला क्रिया पूर्ण असते त्यावेळेला वर्बचा थर्ड फॉर्म वापरला जातो. पण ऍज अ हेल्पिंग वर्ब तिथे हॅव, हॅज फॉर प्रेझेंट, had for past and shall have, will have for future. म्हणजेच अकॉर्डिंग टू टेन्सेस जर बघाल तर जो परफेक्ट टेन्स असतो ना तिथे आपण वर्बचा तिसरा फॉर्म वापरतो आणि त्या परफेक्ट टेन्स मध्येच परफेक्ट शब्द आहे. म्हणजेच काय की क्रिया पूर्ण आहे. सो फॉर एक्झाम्पल, तो कॉलेजला गेलेला आहे. सो ही हॅज गॉन टू कॉलेज. मग सिंग्युलर असेल तर हॅज घ्या, प्लुरल असेल तर हॅव घ्या. इथे सिंग्युलर आहे म्हणून हॅज हे हेल्पिंग वर्ब घेतलं. अँड गॉन इज अ थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब. सो
तो कॉलेजला गेलेला आहे. ही हॅज गॉन टू कॉलेज. देन तो कॉलेजला गेलेला होता. ही हॅड गॉन टू कॉलेज. आता इथे हॅजचाच पास्ट फॉर्म घेतला कारण कॉलेजला गेलेला होता म्हणजे पास्ट मध्ये सुद्धा त्याची क्रिया पूर्ण झालेली होती. सो पास्ट साठी आपल्याला हेल्पिंग वर्ब काय घ्यायचा आहे? हॅड घ्यायचा आहे. सो तो कॉलेजला गेलेला होता. ही हॅड गॉन टू कॉलेज. मग इथे आपण वापरला have has प्लस V3. इथे आपण वापरणार had प्लस V3. तो कॉलेजला गेलेला असणार. ही विल हॅव गॉन टू कॉलेज. ही विल हॅव गॉन टू कॉलेज. मग आता विल हॅव, मग इथे शॅल विल प्लस इथे वापरला V3. मग तो कॉलेजला गेलेला असणार म्हणजे भविष्यात फ्युचर मध्ये त्याची कॉलेजला जाण्याची ऍक्शन पूर्ण झालेली असणार आहे. सो त्याच्यामुळे इथे आपण घेतला विल हॅव गॉन टू कॉलेज म्हणजे शाल विल प्लस V3 चा वापर केलेला आहे. ही विल हॅव गॉन टू कॉलेज. सो तो कॉलेजला गेलेला आहे. ही हॅज गॉन टू कॉलेज. तो कॉलेजला गेलेला होता. ही हॅड गॉन टू कॉलेज. आणि तो कॉलेजला गेलेला असणार. ही विल हॅव गॉन टू कॉलेज. ओके, या पद्धतीने बघा इथे जसे जसे वाक्य बदलले तसे तिथे वर्बचे फॉर्म्स चेंज झालेले आहे. सो आता इथे फक्त ओव्हरऑल घातलेला आहे. इथे आपण हे जे फोर्थ फॉर्म आहे हे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. हे सुरुवातीला म्हणजे बघा डायरेक्टली वर्बचा फर्स्ट फॉर्म घेतला असताना तुम्ही कन्फ्यूज झाले असते, म्हणून इथे मी ओव्हरऑल इथे इंट्रोडक्शन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुमच्यासाठी एक वर्क आहे बघा, इथे जे वाक्य आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. तुम्हाला फक्त इथे वर्ब चेंज करून वाक्य बदलायचं आहे. म्हणजे ते सपोज तुम्ही जर प्ले घेतला तर चारही फॉर्म, इथे एखादं वाक्य वेगळं घेऊ शकता. प्ले असेल सचिन क्रिकेट खेळतो, सचिन प्लेज क्रिकेट, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. दिस इज युअर होमवर्क. याचा पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि ह्याच पद्धतीचे वाक्य तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये वेगळा वर्क घेऊन तयार करायचे आहे. सो तुम्हाला जर समजलं असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.